ठीक आहे, पहा काय चॅप्टरचं नाव, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, 9वीत असताना तुम्हाला एक टॉपिक होता, काय होता तो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, लाईट ही काय होते, रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट होते म्हणजे काय होते, सपोज हा एक सरफेस आहे, त्यातला एक जो सरफेस आहे तो नॉन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, म्हणजे एकदा आलेली लाईट तो परत पाठवणार नाही. ठीक आहे, आणि एक जिथे लाईन्स ड्रॉ नाही केलेल्या तो काय, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मग लाईट ज्यावेळी या सरफेसवर येते ती परत रिटर्न जाते, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन म्हणतो. रिफ्लेक्शन म्हणजे काय, लाईट येते आणि परत त्याच मीडियम मध्ये किंवा त्याच डिरेक्शनला ती काय करते, परत जाते. ठीक आहे, त्याच साईडला ती परत जाते, याला काय म्हटलं होतं आपण, रिफ्लेक्शन म्हटलं होतं. आता चॅप्टरचं नाव काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय चॅप्टरचं नाव, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, लाईट ज्यावेळी एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. एक मीडियम म्हणजे काय, जसं आपण ट्रॅव्हल करत असताना आपण एक मीडियम वापरतो, म्हणजे आपण बसने जातो, गाडीने जातो. ठीक आहे, तसं लाईट ट्रॅव्हल करण्यासाठी काही ना काहीतरी मीडियम वापरत असते. ठीक आहे, तर ते मीडियम म्हणजे एअर आहे, वॉटर आहे, ग्लास आहे. ती कशा कशामधून ट्रॅव्हल करू शकते, एअर, ग्लास, वॉटर, नंतर डायमंड असेल, नंतर कुठलाही एलिमेंट असेल, त्याच्यातून लाईट काय करते, ट्रान्सफर होते किंवा पास होते. ठीक आहे, ट्रॅव्हल करते. तर ते काय झालं, त्याचे मीडियम्स आहे. जर लाईट त्याचा मीडियम बदलत असेल, ठीक आहे, जर लाईटने त्याचा मीडियम बदलला तर तिची डायरेक्शन बदलते. ठीक आहे, द चेंजिंग इन डायरेक्शन ऑफ लाईट मध्ये जो चेंज येतो त्याला काय म्हणायचं, आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणायचं. मीडियम बदललं की डायरेक्शन बदलते, त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे समजलंय का, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, लाईट ज्यावेळी एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळी ती तिची डिरेक्शन बदलते, त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता तुम्हाला 10वीच्या प्रॅक्टिकल मध्ये एक एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, ही जी आहे ती ग्लास लॅब आहे. ठीक आहे, ही काय, ग्लास लॅब आहे. ठीक आहे, तर ह्या ग्लास लॅब मधून जर लाईट पास केली, दिसतीये का, तिची डायरेक्शन बदललेली दिसतीये का, डायरेक्शन बदललेली. ती जायला ऍक्च्युली स्ट्रेट पाहिजे, बट ती स्ट्रेट न जाता कशी जातीये, थोडीशी टिल्ट होतीये. ठीक आहे, कशी होते, थोडीशी टिल्ट होतीये. दिसतंय का, नक्की दिसतंय. ती स्ट्रेट जायला पाहिजे, ती स्ट्रेट न जाता काय होतीये, थोडीशी टिल्ट होतीये. आणि हाच तुम्हाला फिजिक्स प्रॅक्टिकल मध्ये एक्सपेरिमेंट करायचा आहे. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा हा एक्सपेरिमेंट करायचा आहे, ज्याच्यात ग्लास लॅब ठेवली जाते. या ग्लास लॅब मध्ये डिरेक्शन ऑफ लाईट तुम्हाला सांगायची असते. जर सपोज ही येणारी रे, ठीक आहे, ती काय थोडीशी बेंड होते आणि जाताना परत बेंड होते, बट ऍक्च्युअली ती कशी जायला पाहिजे, अशी सरळ जायला पाहिजे. ठीक आहे, ती काय झाली, इथून इथे मीडियम बदललं. पहिलं कुठं होतं, कोणतं मीडियम आहे, एअर मीडियम आहे. हे ग्लास लॅब जी आहे ती कशाची बनलेली आहे, ग्लासची बनली आहे, म्हणजे मीडियम कोणतं आहे, ग्लास. परत बाहेर आली त्यावेळी मीडियम कोणतं आहे, एअर. एअर टू ग्लास जात असताना तिने तिचं मीडियम बदलल्यामुळे ती काय केलं, थोडीशी टिल्ट झाली. ठीक आहे, परत आता ग्लास टू एअर जाते, परत पण काय झाली, थोडीशी डिरेक्शन बदलली. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी लाईट मीडियम बदलते त्यावेळी तिची काय बदलते, डायरेक्शन बदलते, त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, मग याचं जर नेमिंग करायचंय, येणारी रे जशी तिकडे येणारी रे ही काय होती, इन्सिडेंट रे होती, तर ही पण काय होणार, इन्सिडेंट रे. ठीक आहे, ही काय झाली आहे, रिफ्रॅक्ट झाली आहे ना. ठीक आहे, म्हणजे ही काय होणार, रिफ्रॅक्टेड रे. काय होणार, ही रिफ्रॅक्टेड रे. जर सरफेसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री, तर ही 90 डिग्री म्हणजे काय होते, नॉर्मल. काय होते, ही नॉर्मल. ठीक आहे, आणि जर ती परत रिफ्रॅक्ट होऊन जात असेल तर याला म्हणायचं इमर्जंट रे. काय म्हणायचं याला, इमर्जंट रे. ठीक आहे, जी येणारी रे ती काय, इन्सिडेंट रे. पहिल्यांदा रिफ्रॅक्ट झाली ती रिफ्रॅक्टेड रे, दुसऱ्यांदा रिफ्रॅक्ट झाली ती काय झाली, इमर्जंट. समजलंय का, सरफेसला जी 90 डिग्री ड्रॉ करतो, म्हणजे ती जी ग्लास लॅब आहे त्या ग्लास लॅबला जर आपण 90 डिग्री ड्रॉ करत असेल तर ती काय येते, नॉर्मल येते. ही काय येणार, नॉर्मल. येणारी रे काय,
इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्ट झालेली रिफ्रॅक्टेड रे आणि परत बाहेर पडलेली इमर्जंट रे. समजलात रे? समजल्यात का रे? ठीक. तर रिफ्रॅक्शनची डेफिनेशन टेक्स्ट मध्ये दिली आहे, तर तुम्ही लिहिली. काय डेफिनेशन? लाईट चेंजेस इट्स डिरेक्शन when going from one transparent medium to another is called as refraction of light. याला काय म्हणायचं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. मग जसे लास्ट इयर रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे रूल होते, तसेच आता कशाचे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे रूल. ठीक आहे, लॉज आहे. ठीक आहे, तर ते लॉज काय सांगतात? फर्स्ट लॉ पहा. इथे लिहित्या लॉज, याच्या फिगरवरून हे करता येईल. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शनचे किती लॉज होते? 3 लॉज होते. ठीक आहे. पहिला जो लॉ आहे तो याच्यासारखाच आहे, सिमिलर. ठीक आहे. पहिला जो लॉ होता, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. ते कसे आहेत? नॉर्मलच्या अपोजिट साइडला. इथे तोच लॉ लागू होतो. काय? इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे कसे आहेत ते बघा बरं. नॉर्मलच्या आर ऑन अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. ते कसे आहेत? नॉर्मलच्या अपोजिट साइडला आहेत का? नॉर्मल इथे, नॉर्मलच्या इकडे इन्सिडेंट रे, इकडे रिफ्रॅक्टेड रे आहे का? आहे का नक्की? पुढचा लॉ आठवतोय का तुम्हाला? पुढचा लॉ आठवतोय का? ठीक. सेकंड लॉ काय होता? इन्सिडेंट रे आणि तिकडे रिफ्लेक्टेड रे होती, इथे काय होणार आहे? ती रिफ्रॅक्टेड होणार आहे फक्त. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे and the normal lie on same plane. ते कुठे लाई करतात? एकाच प्लेनवर, एकाच सरफेसवर लाई करतात. ठीक आहे, आहेत का बघा. ते कुठे? एकाच सरफेसवर लाई करतात. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल एका पॉइंटला इथे येऊन काय झाले? मीट झाले. ठीक आहे, द लाई ऑन सेम प्लेन. आणि लास्ट सगळ्यात महत्वाचा लॉ इथे लिहिते, थर्ड पेजला. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा लॉ, द रेशो ऑफ साइन ऑफ angle of incidence angle to the ratio of to the ratio to the sine of angle of refraction is a constant. काय येतो तो? कॉन्स्टंट येतो. आणि त्याच कॉन्स्टंटला म्हटलं जातं, जो कॉन्स्टंट आहे त्यालाच म्हटलं जातं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हटलं जातं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता लॉ समजून या. पहिला लॉ समजलाय. पहिला लॉ काय? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या ते दोघं अपोजिट साइडला आहेत. त्यानंतर काय? इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल लाई ऑन द सेम प्लेन. ते कसे आहेत? एकाच प्लेनवर लाई करतात. आणि लास्ट लॉ काय? द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. आधी अँगल ऑफ इन्सिडन्स माहित पाहिजे. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे कोणामधला अँगल असतो? अँगल बिटवीन नॉर्मल अँड इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मधला जो अँगल असतो तो असतो अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे, म्हणजे जी नॉर्मल येणार आहे, ही नॉर्मल आहे, ही इन्सिडेंट रे आली, तर ह्या दोघांमधला जो अँगल येणार तो येणार आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. हा तुमचा ग्लास स्लॅबचा सरफेस. त्यानंतर इथून लाईट बेंड झाली, मग हा जो अँगल येणार आहे नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे मधला, तो काय येणार आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय येणार तो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, कोणामधला अँगल पाहिजे? नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मधला इन्सिडेंट अँगल असेल किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल. आणि नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे मधला काय असेल? काय असेल? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय असेल तो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग थर्ड लॉ काय सांगतो?
द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. काय रेशो, रेशो म्हणजे काय, डिव्हिजन घ्यायचे. कोणाची, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द, कोणाची, साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ही जी व्हॅल्यू येते ती काय येते, कॉन्स्टंट येते. काय येते, कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि ह्याच कॉन्स्टंटला काय म्हटलं आता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हटलं त्याला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं, बेंडिंग कॅपॅसिटी. काय असतं ते, बेंडिंग कॅपॅसिटी. म्हणजे लाईटला कोण किती बेंड करू शकतं, ही काय ते बेंडिंग कॅपॅसिटी येते. ठीक आहे. मग मला सांगा, लाईटला ग्लास जास्त बेंड करू शकतो की एअर जास्त बेंड करतो, ग्लास जास्त बेंड करतो ना, बरोबर. लाईटला कोण जास्त बेंड करतं, ग्लास जास्त बेंड करतो. म्हणजे बेंडिंग कॅपॅसिटी कोणाची जास्त आहे, ग्लासची जास्त आहे. याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा जास्त पाहिजे, ग्लासचा जास्त पाहिजे. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा. टेक्स्टबुक मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत पेज नंबर 75 वर. दिसल्या का. एअरची बेंडिंग कॅपॅसिटी पॉवर किती आहे, 1 आहे. ठीक आहे. ग्लासची पॉवर किती आहे, 1.66. सगळ्यात जास्त पॉवर कोणाची आहे, बेंडिंग कॅपॅसिटी दिलेली आहे सगळ्यांची, डायमंडची सगळ्यात जास्त आहे, बरोबर. सगळ्यात जास्त लाईटला कोण बेंड करू शकतोय, डायमंड बेंड करू शकतो. ठीक आहे. म्हणजे बेंडिंग कॅपॅसिटी समजलाय का. बेंडिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा काय, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा येतोय कॉन्स्टंट. तोच कॉन्स्टंट म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, बेंडिंग कॅपॅसिटी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, बेंडिंग कॅपॅसिटी. समजलंय, समजलंय. आता 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 बेंडिंग कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही वॉटरची एअर सोबत कम्पेअर करताय, कोणासोबत कम्पेअर करताय, वॉटरची एअर सोबत कम्पेअर करताय, याचा अर्थ कोणामध्ये तर कंपॅरिझन केलं ना. ठीक आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोन प्रकारचे आहेत. कोणत्या प्रकारचे आहेत, दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि दुसरा जो आहे तो आहे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय दुसरा, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. काय दुसरा, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा असा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, अशी बेंडिंग कॅपॅसिटी असते की ज्यात एक मीडियम व्हॅक्यूम किंवा एअर असतो. ठीक आहे. सपोज आता ग्लास आहे, ग्लासचं कंपॅरिझन आता आपण कोणासोबत केलं, एअर सोबत केलं. हा ग्लास आहे. ठीक आहे. बेंडिंग कॅपॅसिटी याची कशी, एअरची एअर पेक्षा जास्त आहे. एअर सोबत कम्पेअर केलं ना आपण. ठीक आहे. म्हणजे याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढला कोणासोबत, कोणासोबत कम्पेअर करून, एअर सोबत कम्पेअर करून काढला, तर त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हणायचं त्याला, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण ग्लास आणि पाणी दोघांना कम्पेअर केलं, एअर सोबत नाही म्हणतोय मी, कोणाला, ग्लास आणि पाणी दोघांना कम्पेअर केलं तर तो येतो रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. जर आपण कम्पेअर करत असताना एखादा मीडियम कुठला तरी काय असेल, एअर असेल, ठीक आहे, तर तो येतो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि दोन्ही मीडियम एअर पेक्षा जर वेगळे असतील तर ते काय येतात, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय येतं ते, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, कंपॅरिझन करायचं कोणासोबत, कोणासोबत, एअर सोबत. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन ने डिनोट केला जातो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास कोणासोबत कम्पेअर करायचा, एअर सोबत और व्हॅक्यूम सोबत कम्पेअर करायचा. हा काय येतो, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण रिलेटिव्ह मध्ये काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास हा कम्पेअर केला कोणासोबत, वॉटर सोबत, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास हा कम्पेअर केला डायमंड सोबत, तर हा काय होतो, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय होता हा, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. समजलंय का ऍब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह मध्ये फरक, नक्की समजलाय, नक्की समजलाय, नक्की. ठीक. पहा आता जर असं लिहिलं असेल एन जी डब्ल्यू असं लिहिलं असेल, ठीक आहे, तर एन जी डब्ल्यू म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. रेशो नाही म्हणायचं आता, काय म्हणायचं, विथ रिस्पेक्ट टू. काय म्हणायचं, विथ रिस्पेक्ट टू.
याला काय म्हणणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स NGW होतं ना, मग NG अपॉन NW करायचं. म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. जर असं असेल तर सांगा बरं, A आणि W. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोण आहे, एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ठीक आहे, आता सेकंड मीडियम आणि फर्स्ट मीडियम असं लिहिलं असेल तर, हा फर्स्ट मीडियम हा सेकंड मीडियम, याला कसं लिहिणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड. याला कसं म्हणणार, N21 ला कसं म्हणणार, N21 ला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. याला असं म्हणणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. बरोबर आहे, झेपलंय, नक्की झेपलंय. मग याला सांगा बरं काय म्हणणार आता, सपोज आता थर्ड मीडियमलाच कम्पेअर करतोय आपण कोणतरी, याला काय म्हणणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. असं सेंटेन्स लक्षात ठेवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कोणता मीडियम असेल तो मीडियम इथे टाकायचा, डॅश मीडियम विथ रिस्पेक्ट टू WRT विथ रिस्पेक्ट टू डॅश मीडियम. कोणता दुसरा मीडियम असेल तो इथे टाकायचा. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. समजलंय का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजलंय, याच्यावर हे करायचंय, न्यूमरिकल्स करायचे. हे समजलंय का, न्यूमरिकल्सच्या वेळी पाहूया. ठीक आहे, आता दोन मीडियम घेऊ आपण, एक घेतला ग्लास, एक घेतला एअर. मला सांगा, बेंडिंग कॅपॅसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा जास्त आहे, ग्लासचा की एअरचा? ग्लासचा काय आहे, जास्त आहे, एअरचा काय आहे, कमी. वेलोसिटी ऑफ लाईट, लाईटची स्पीड कुठं जास्त आहे, एअर मध्ये जास्त पटकन लाईट पळू शकते की ग्लास मध्ये जास्त पटकन पळू शकते? कुठं, एअर मध्ये जास्त पटकन पळू शकते. बरोबर, म्हणजे वेलोसिटी ही कुठं जास्त आहे, एअर मध्ये जास्त आहे आणि ग्लास मध्ये कमी. तर याच्यात जर पाहिलं तर ग्लास मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे तर वेलोसिटी काय आहे, कमी आहे. म्हणजे यांच्यात असं इनव्हर्स प्रपोर्शन लिहिलं तर चालेल का, इनव्हर्स प्रपोर्शन लिहिलं तर चालेल का, चालेल का? एक व्हॅल्यू जास्त आहे तर दुसरी काय कमी आहे, इथे एक व्हॅल्यू कमी आहे तर दुसरी जास्त आहे. म्हणजे या दोघांमध्ये इनव्हर्स प्रपोर्शन लिहिलं तर चालेल का, चालेल ना. म्हणजे याला N2 अपॉन N1 लाच आपण V1 अपॉन V2 लिहू शकतो का, लिहू शकतो. बरोबर, हा काय सांगा बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. ठीक आहे, मग आता वेलोसिटी काय करायची, फक्त उलटी करायची का, कारण त्यांच्यात कसं प्रपोर्शन आहे, इनव्हर्स प्रपोर्शन आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, N2 अपॉन N1 जर असेल तर काय करायचं, V1 अपॉन V2 करायचं. फर्स्ट मीडियमची वेलोसिटी सेकंड मीडियमला डिवाइड करायची. समजलंय, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जास्त चांगलं समजेल. ठीक आहे, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ची डेफिनेशन आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन लिहायची.